एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का बसलेला आहे। मुनावळ्यामधल्या जलपर्यटन प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले। प्रकल्पाला संबंधित विभागांच्या परवानग्या नाहीत आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। शिंदेंच्या कार्यकाळात प्रकल्पासाठी टेंडर निघालेलं होतं, कंत्राट निघालेलं होतं आणि आता परवानग्या नसल्यामुळे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले। सातारा जिल्ह्यातील मुनावळेमधील जलपर्यटन प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले। कुठल्याही परवानग्याशिवाय सुरू असलेल्या या प्रकल्पाचं काम आता थांबवायला सांगितलंय। प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 2 एप्रिलला जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं लेखी आदेश काढलेत। गेल्या वर्षी मुनावळेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या आणि याचाच पुढचा भाग म्हणून त्या भागामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी नवीन प्रकल्प केला जाणार होता। त्याची निविदा सुद्धा काढण्यात आलेली होती। मात्र ही निविदा काढण्याआधी कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचं समोर आलंय। माहिती अधिकारात माहिती घेतली कोयना सिंचन विभागाकडून, तर कोणतीही परवानगी न घेता सदरची निविदा काढण्यात आली होती। त्यामुळे सदरची निविदा रद्द करावी, वर्क ऑर्डर देऊ नये या कामी निवेदन या संदर्भात दिलं होतं। तरी सुद्धा कोयना सिंचन विभागाने राजकीय दबावापोटी सदरची वर्क ऑर्डर दिली आणि सदरच्या वर्क ऑर्डरनुसार काम सुरू करण्याचे कारवाई सुरू होणार होती। त्यामुळे मी या ठिकाणी जलसमाधीचा इशारा कोयनानगर येथे दिला होता आणि या इशाऱ्यानंतर माननीय कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग यांनी संबंधित जलपर्यटनाची जी काही वर्क ऑर्डर दिली होती त्याला स्थगिती दिलेली आहे। जोपर्यंत 16 विभागाच्या परवानगी येत नाहीत तोपर्यंत सदरचे काम करू नये असे आदेश माननीय कार्यकारी अभियंत्यांनी दिले। आणि या संदर्भात दीपक केसरकर आणि संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या सुद्धा पाहूयात। साताऱ्याच्या ह्या भागाला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे तो पर्यटनदृष्ट्या विकसित झालाच पाहिजे आणि सर्वात गोरगरीब शेतकरी ह्या भागामध्ये राहतो। आज जो माथाडी कामगार आहे हा संपूर्ण सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध भागातून आपल्या पोटपाण्यासाठी मुंबईमध्ये स्थलांतरित झाला। त्या भागाला जर न्याय मिळाला तर सर्वच महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला पाहिजे। शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं। बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी माहीत नाही, पण शिंदेंच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काही त्याला सफलता मिळाली नाही।